नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पिरियडला आपण लॉग टेबल मध्ये कॅल्क्युलेशन कसं करायचं लॉग टेबलच्या सहाय्याने, गुणाकार असेल, बेरीज असेल, वजाबाकी असेल किंवा पॉवर्स असतील, ते कॅल्क्युलेशन कसे करायचे आपण. तर मागच्या पिरियड तुम्हाला मी काय शिकवलं होतं, लॉगरिथम, अँटीलॉग आणि पॉवर्स, आणि शेवटीला आपण स्क्वेअर रूट पण पाहिलेलं आहे. आपण स्क्वेअर रूट कसं काढायचं. तर आज आपण शिल्लक राहिला जे भाग आहे, कोणता, नॅचरल साइन आहे, नॅचरल कोसाइन आहे, नॅचरल टँजेंट आहे, रेसिप्रोकल आहे, स्क्वेअर रूट आहे, स्क्वेअर रूट फ्रॉम 1 to 10 आहे, स्क्वेअर रूट फ्रॉम 10 to 100 आहे. हे कसं पाहायचं, कारण परीक्षेमध्ये जर एखादं स्क्वेअर रूट मध्ये मोठी व्हॅल्यू आली असेल पॉईंट मधली, तर आपल्याला काढता येत नाही. ती व्हॅल्यू काढण्यासाठी आपण लॉग टेबलचा वापर जर केला किंवा बोर्डाने दिलेला लॉग टेबल जर वापरला तरी तुम्हाला ती व्हॅल्यू काढता येते. कारण लॉग टेबल एवढा महत्वाचा आहे की फिजिक्स मधले आपण जे म्हणतो एक 35 ते 40% मार्क तुम्हाला प्रॉब्लेम न्यूमेरिकल असतात, त्यासाठी तुम्हाला हे लॉग टेबलची गरज आहे. तर त्यासाठी आज आपण नॅचरल साइन तर नॅचरल साइन कसा पाहायचा. आपण एखादा फॉर्म्युला असेल, मॅक्सिमम व्हेलॉसिटी आहे v इज इक्वल टू रूट ऑफ rg इंटू टॅन थिटा, rg इंटू टॅन थिटा. These are the maximum velocity of vehicle. ही स्पीड आहे व्हेकलची, त्यासाठी टॅन थीटा आलेला आहे. काही फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला साइन थीटा इज इक्वल टू h/l आहे. या ठिकाणचा आपल्याला थीटा दिलेला असेल किंवा h ची व्हॅल्यू काढायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला नॅचरल साइन, या ठिकाणी नॅचरल टँजेंट, या ठिकाणच्या व्हॅल्यू आपल्याला काढाव्या लागतात. त्यासाठी आपल्याला नॅचरल साइन, नॅचरल कोसाइन, नॅचरल टँजेंट या व्हॅल्यू आपल्याला आलेले पाहिजे. तर आपण ते नॅचरल साइन मध्ये लॉग टेबल ज्यावेळेस तुम्ही, कारण आपला हा व्हिडिओ पाहते वेळेस लॉग टेबल तुमच्या जवळ पाहिजे, आणि लॉग टेबल जवळ असल्या कारणाने तुम्हाला पाहता येईल कसा लॉग टेबल पाहायचा असतो. या नॅचरल साइन मध्ये या ठिकाणी डिग्री दिलेला आहे, 0 डिग्री टू 89 डिग्री. या व्हर्टिकल कॉलम मध्ये डिग्री दिलेला आहे 0 डिग्री टू 89 डिग्री, आणि हॉरिझॉन्टल कॉलम मध्ये 0 मिनिट, 6 मिनिट, 12 मिनिट, 18 मिनिट, 24 मिनिट, 30 मिनिट, 36 मिनिट, 42 मिनिट, 48 मिनिट आणि 54 मिनिट आहे. आणि मेन डिफरन्स मध्ये 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट, 4 मिनिट आणि 5 मिनिट मध्ये दिलेला आहे. नॅचरल साइन कसा पाहायचा आपण, त्या अगोदर 1 डिग्री इक्वल टू 60 मिनिट हे लक्षात ठेवा. 1 डिग्री इक्वल टू 60 मिनिट आहे. एखादं एक्झाम्पल घेऊन अगोदर पाहू आपण. साइन ऑफ 48 डिग्री आणि 6 मिनिट आहे. 48 डिग्री 6 मिनिट आहे. आता हा नॅचरल साइन कसा पाहायचा, तर आपण 0 डिग्री टू 89 डिग्री मध्ये आहे, तुम्ही 48 पर या ठिकाणी या, 48 डिग्री मध्ये या, आणि किती मिनिटात पाहायचं आपल्याला, 6 मिनिटांमध्ये पाहायचं. 6 मिनिटातली व्हॅल्यू या ठिकाणी लिहिलेलीच आहे तुम्हाला, ती व्हॅल्यू ते लिहून टाका. 0.10 इज 63. या संख्येची किंमत किती आली, एवढी आलेली आहे, 0.1063. दुसरा आपण पाहू, साइन ऑफ 43 डिग्री आणि 18 मिनिट आहे.
53 घ्या, आपल्याकडे लिहिलेली व्हॅल्यू आहे 53 डिग्री 18 मिनिट आहे. तर 53 डिग्री या ठिकाणी आहे आणि 18 मिनिटांमध्ये ही व्हॅल्यू आहे. 18 मिनिटाची किंमत बघा, ही व्हॅल्यू आली आपल्याकडे 0.8018 ही व्हॅल्यू इथे देऊन टाका, संपलं. जर याच्यानंतर अशी जर किंमत असेल साइन ऑफ 48 डिग्री 7 मिनिट असेल, 48 डिग्री 7 मिनिट असेल, तर या ठिकाणी मात्र 48 डिग्री इथं 7 मिनिट आहे. आपण 6 मिनिटांमध्ये ही व्हॅल्यू अगोदर बघून घ्या, किती आहे ती व्हॅल्यू 0.1063 आहे. तर पुढे जावा आणि मीन डिफरन्स मध्ये ही व्हॅल्यू पहा. ही व्हॅल्यू किती आहे मीन डिफरन्स मध्ये एका मिनिटासाठी, कारण 6 मिनिट प्लस 1 मिनिट म्हणजे 7 मिनिट होतात. एका मिनिटामध्ये व्हॅल्यू आहे 2 आहे. या 2 याच्यात ऍड करा म्हणजे प्लस करा. ही 56106 त्याला 0.1065 या संख्येची किंमत किती आली 0.1065 आली आहे. जर ही संख्या या ठिकाणी अवेलेबल नसेल तर त्याच्यामध्ये ऍड करा. हा मीन डिफरन्स यामध्ये ऍड करायचा. नेक्स्ट प्रॉब्लेम, साइन ऑफ 53 डिग्री 20 मिनिट्स. 53 डिग्री 20 मिनिट्स. आता 53 डिग्री 18 मिनिटाची व्हॅल्यू आपल्याला माहितच आहे. मग 2 मिनिटांमध्ये किती मीन डिफरन्स आहे त्या ठिकाणी ती पहा अगोदर. तर ही व्हॅल्यू आहे 53 डिग्री आणि 18 मिनिटांमध्ये ही व्हॅल्यू आहे 0.8018 आहे. आणि इकडं मीन डिफरन्स मध्ये ही व्हॅल्यू आहे 3 आहे. त्या 3 ऍड करा. सो 8021 म्हणजे 0.8021 ही व्हॅल्यू आली. साइन ऑफ 53 डिग्री 20 मिनिट्स 0.8021 आली आहे. अशी एखादी किंमत असेल साइन ऑफ 61 डिग्री 72 मिनिट असेल. 61 डिग्री 72 मिनिट असेल तर त्या ठिकाणी काय करायचं. मग आता या ठिकाणी 72 मिनिट आहे. आता मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे 1 डिग्री बरोबर 60 मिनिट आहे. याचं कन्वर्जन इथं करून घ्या अगोदर. साइन ऑफ 62 डिग्री इकडे 60 मिनिट काढायचे आणि एका डिग्रीमध्ये त्याचं कन्वर्जन करा. 62 मिनिट झाले डिग्री झाले आणि शिल्लक राहिले फक्त 12 मिनिट. हे 12 मिनिट राहिले. मग याची व्हॅल्यू कशी पाहिजे आपण तेच आणखी 62 मध्ये या 62 डिग्री मध्ये या आणि नंतर 12 मिनिटांमध्ये ही व्हॅल्यू ज्या ठिकाणी या ठिकाणी जी व्हॅल्यू येईल इथे लिहून काढा. ती व्हॅल्यू साधारणतः आहे 0.8763 आहे. 8763 आहे. लक्षात तुमच्या कशी पाहायचं. 61 डिग्री 72 मिनिट आहे. ह्या मिनिटाचं रूपांतर डिग्री मध्ये करून घ्या म्हणजे इथले 60 मिनिट काढा आणि 1 डिग्री इथं ऍड करा म्हणजे साइन ऑफ 62 डिग्री झालं आणि शिल्लक राहिले 12 मिनिट. इथं 12 मिनिट लिहा. मग आता तुम्ही बघू शकता 62 डिग्रीचा 12 मिनिटात किती व्हॅल्यू आहे. 62 डिग्रीचा 12 मिनिटांमध्ये ही व्हॅल्यू लिहून टाका या ठिकाणी. नंतर हा झाला नॅचरल साइन. आता असा तुम्ही नॅचरल कोसाइन पाहू शकता. नॅचरल कोसाइन. तर नेक्स्ट इज नॅचरल कोसाइन. नॅचरल कोसाइन मध्ये आपण तेच वापरायचं. आपल्याला 1 डिग्री इक्वल टू 60 मिनिट आहे. त्यामध्ये नॅचरल साइन संपल्यानंतर नॅचरल कोसाइन लागतो आणि कोसाइन मध्ये आपण हा चार्ट तुम्हाला पाहायला मिळेल. या व्हर्टिकल कॉलम मध्ये डिग्री आहे 0 डिग्री टू 89 डिग्री आणि हॉरिझॉन्टल कॉलम मध्ये 0 डिग्री 0 मिनिट 6 मिनिट 12 मिनिट 18 मिनिट अप टू 54 मिनिट पर्यंत आहे. मेन डिफरन्स मध्ये 1 मिनिट 2 मिनिट 3 मिनिट 4 मिनिट 5 मिनिट. परंतु मेन डिफरन्स मध्ये या ठिकाणी सबट्रॅक्ट लिहिलेला आहे. सबट्रॅक्ट. नॅचरल साइन मध्ये ऍडिशन करायचंय आणि नॅचरल कोसाइन मध्ये सबट्रॅक्शन करायचे, वजाबाकी करायची आपल्या ठिकाणी.
आपण एक पाहू अगोदर का नॅचरल कोसाइन मध्ये फॉर एक्झाम्पल कॉस ऑफ 48 डिग्री 6 मिनिट आहे. 48 डिग्री 6 मिनिट आहे. या डिग्री मध्ये या 48 डिग्री या ठिकाणी आहे. 6 मिनिटांमध्ये या ही व्हॅल्यू आपल्याला लिहिलेली आहे ती आहे 0.6191. 6191 याची किंमत एवढी आली. आपल्याला sin 30, sin 45, sin 90, sin 60 या किमती आपल्याला सर्व माहित आहेत, पण आतल्या किमती माहित नाहीत आपल्याला. sin 31 किती असेल, sin 32 किती असेल, त्यासाठी आपण लॉग टेबलचा वापर करतो. हे जर आपण असं पाहिलं आहे की कॉस ऑफ 48 डिग्री आणि 7 मिनिट पाहिलेलं आहे. 48 डिग्री 7 मिनिट. तर काय करावं लागेल, हायर टर्म पाहावं लागेल. परंतु आपल्याला 6 डिग्रीची व्हॅल्यू चालणार आहे का नाही चालणार, तर त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, 48 डिग्रीचं 12 मिनिटांमध्ये व्हॅल्यू आपल्याला बघावं लागणार आहे. ती 12 मिनिटांमध्ये व्हॅल्यू येईल 0.6665. हे आपण व्हॅल्यू लिहिली आपण. नंतर 12 मिनिटातून किती मिनिट वजा करावं लागते आपल्याला, कारण आपल्याला 7 मिनिट पाहिजे, फक्त 5 मिनिट त्यातून वजा करावं लागेल. 5 मिनिटातली व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी, तर ती व्हॅल्यू असेल 11 व्हॅल्यू आहे. 11 व्हॅल्यू जर मी वजा केली या ठिकाणी तर 0.6654 ही व्हॅल्यू आपल्याला मिळेल. 0.6654 ही व्हॅल्यू. नंतर कॉस ऑफ 61 डिग्री 72 मिनिट. कॉस ऑफ 61 डिग्री 72 मिनिट्स आहे. याला डिग्रीचं कन्वर्जन मिनिटाचं कन्वर्जन डिग्रीमध्ये करून घ्या. कॉस ऑफ 62 डिग्री आणि 12 मिनिट असेल. 12 मिनिट. तर 62 डिग्रीचा 12 मिनिटात व्हॅल्यू किती ते बघा अगोदर. तर ती व्हॅल्यू आहे 0.4664 आहे. 4664 आहे. दुसरा प्रॉब्लेम, कॉस ऑफ 36 डिग्री 69 मिनिट आहे. पुन्हा आणखी तेच कन्वर्जन, कॉस ऑफ 37 डिग्री, इकडे 1 डिग्री या ठिकाणचे 60 मिनिट बाजूला काढा, त्यामध्ये 1 डिग्रीचं कन्वर्जन करा, 37 डिग्री होईल. शिल्लक राहिले या ठिकाणी फक्त 9 मिनिट शिल्लक आहे. 37 डिग्री 9 मिनिट्स. याची व्हॅल्यू किती झाली या ठिकाणी, तर 37 डिग्री कॉस ऑफ 37 डिग्री 9 मिनिट याची व्हॅल्यू आहे 0.7965 आणि मीन डिफरन्स मध्ये आपण वजा केली व्हॅल्यू आहे ती 5, म्हणजे ह्याची ऍक्च्युअल व्हॅल्यू किती आली 0.7960. सो दीज आर द फायनल व्हॅल्यूज ऑफ 0.7960. कारण 9 मिनिटाची व्हॅल्यू या ठिकाणी नाहीये, म्हणून आपण काय केलं 12 मिनिटात पाहिली. 12 मिनिटाची व्हॅल्यू त्या ठिकाणी 5 आहे आणि 5 मी वजा केले तर 0.7960 ही व्हॅल्यू आलेली आहे. हे झालं. अशा तऱ्हेने हा नॅचरल कोसाइन असेल. तसा सेम आहे नॅचरल टॅन्जेंट आहे. तर नॅचरल टॅन्जेंट मध्ये पण आपण अशाच व्हॅल्यू किंवा असाच चार्ट त्या ठिकाणी असेल, परंतु नॅचरल टॅन्जेंट मध्ये मात्र पुन्हा आणखी मेन डिफरन्स हा ऍडच करायचा असतो. मेन डिफरन्स ऍड, कारण नॅचरल टॅन्जेंट मध्ये हा कोसाइन झाला तर नॅचरल टॅन्जेंट नॅचरल टॅन्जेंट मध्ये पण 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट्स आहे. हा टेबल असाच राहणार आहे. फक्त मेन डिफरन्स मध्ये सबट्रॅक्शन नाही आहे, त्या ठिकाणी फक्त ऍडिशन आहे. फक्त मेन डिफरन्स हा ऍड करायचा असतो. जसं नॅचरल सायन्सचा आहे तसा नॅचरल टॅन्जेंटचा पण आहे. मग नॅचरल टॅन्जेंट मध्ये ही डिग्री 0 to 89 आहे. इकडे मिनिट तुम्हाला दिले 0 मिनिट, 6 मिनिट, 12 मिनिट अप टू 54 मिनिट आहे. इथं 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट, 5 मिनिट आहे. तर आपण नॅचरल टॅन्जेंट मध्ये व्हॅल्यू आपण काढू शकतो. tan ऑफ 48 डिग्री आणि 6 मिनिट आहे. जसं आपण नॅचरल सायन्सचं पाहिलेलं आहे तसंच नॅचरल टॅन्जेंटचं पाहिजे आपल्याला. 48 डिग्रीचा 6 मिनिटांमध्ये बघा ती व्हॅल्यू येते या ठिकाणी 1.1145. आता इथं 1 का आलेला आहे या ठिकाणी,
कारण लॉकटेल मध्ये 48 डिग्रीचा 6 मिनिटांमध्ये ही व्हॅल्यू 1 पॉइंटने सुरुवात आहे. कारण का tan ऑफ 45 याची किंमत किती आहे? 1 आहे. tan 45 ची किंमत 1 आहे. म्हणून याची सुरुवात कुठून होते? 1 पासून होते. म्हणजे tan 45 च्या वरच्या पुढच्या किमती किती असतील? 1 पॉइंट असतील. मग 1.1145 असेल. त्याच्यानंतर आपण tan ऑफ 40 डिग्री 6 मिनिट असेल. 40 डिग्री 6 मिनिट. आणखी तेच 40 डिग्री मध्ये जायचं, 6 मिनिटात यायचं. ह्या ठिकाणी जी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू इथे लिहून टाका. ती व्हॅल्यू तर आपण 0.8421 आहे. 0.8421 आहे. नंतर याला आपण tan ऑफ 53 डिग्री 18 मिनिट आहे. 53 डिग्री 18 मिनिट आहे. तर 53 डिग्रीचा 18 मिनिटांमध्ये जी काही व्हॅल्यू असेल त्या ठिकाणी इथे लिहून टाका. ती व्हॅल्यू येते या ठिकाणी 1.3416 आहे. कारण नॅचरल साइन आपण कसं काढलं माहिती आहे तुम्हाला, म्हणून मी डायरेक्ट किंमत तुम्हाला लिहितो या ठिकाणी. दुसरी व्हॅल्यू पाहिली आपण tan ऑफ 36 डिग्री 69 मिनिट आहे. इथं 69 मिनिट आहे. म्हणजे कन्वर्जन डिग्री मध्ये करून घ्या. tan ऑफ 37 डिग्री आणि 9 मिनिट असतील. कारण 60 मिनिट वजा झाले म्हणजे 9 मिनिट शिल्लक राहिले. आणि इक्वल टू आपण पुन्हा आणखी 37 डिग्रीचा 9 मिनिटात व्हॅल्यू बघा. 9 मिनिटात नसेल तर या ठिकाणी 6 मिनिटात बघा आणि 3 मिनिटातली व्हॅल्यू मीन डिफरन्स मध्ये ऍड करा आणि ती व्हॅल्यू या ठिकाणी येते 0.7563. मीन डिफरन्स मधली व्हॅल्यू आहे 14. त्याच्यात ऍड करा ते 7757 हे 0.7577. दीज आर द आन्सर ऑफ दॅट व्हॅल्यूज. अशा तऱ्हेने आपण नॅचरल टँजेंट आपण पाहतो या ठिकाणी. नॅचरल टँजेंट नॅचरल साइन ही सारखंच आहे, सेम आहे. फक्त नॅचरल कोसाइन मध्ये मात्र फक्त सबट्रॅक्शन करावं लागेल मीन डिफरन्स आणि ह्या व्हॅल्यूज आपल्याला काढता येतात. याचा आपण आता मी सांगितला फॉर्म्युला होता तुम्हाला v √r tan थीटा. थीटाची व्हॅल्यू जर अशी आली असेल तर आपल्याला नॅचरल टँजेंट काढता येतो. दुसरं आपण पाहतो या ठिकाणी अगोदर रेसिप्रोकल म्हणजे काय? रेसिप्रोकल कशाला म्हणायचं या ठिकाणी? रेसिप्रोकल मीन्स 1 डिवाइड बाय एनी क्वांटिटी इज द रेसिप्रोकल. म्हणजे 1 डिवाइड बाय x असेल त्याला म्हणतो आपण रेसिप्रोकल ऑफ x म्हणतो आपण. मग हा रेसिप्रोकल काय आहे? हा रेसिप्रोकल ऑफ 4 फिगर्स आहे. तर रेसिप्रोकल ऑफ 4 फिगर कसा पाहायचा आपण? एखाद्या 1 ला एखादी क्वांटिटी डिवाइड असेल त्याला म्हणायचं रेसिप्रोकल ऑफ x. हा झाला रेसिप्रोकल ऑफ y. मग आपल्याला रेसिप्रोकल डिवाइडची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला काढता येते. कशी काढता येते आपल्याला? 1 डिवाइडेड बाय हे 2.3 आहे. 2.3 हा सहजसहजी आपण भागाकार करू शकतो. कारण का या ठिकाणी आपण हा 10 डिवाइड बाय 23 म्हणू शकतो. मग नंतर आपण पॉइंट दिला 100 झाली, 100 भागिले 20 23 करतो आणि तो भागाकार आपण काढू शकतो. परंतु आपण लॉग टेबलच्या सहाय्याने या व्हॅल्यू आपण डायरेक्ट करू शकतो. ते आपण लॉग टेबल कसा पाहायचा ते आपण सांगतो तुम्हाला. तर फॉर एक्झाम्पल 1 डिवाइड बाय 2.34 ही व्हॅल्यू आहे. 1 डिवाइड बाय 2.34 आहे. तर ही व्हॅल्यू कशी डायरेक्ट पाहायची आपण? तर लॉग टेबल मध्ये रेसिप्रोकलचा पुढचं पेज काढा. नॅचरल साइन, नॅचरल कोसाइन, नॅचरल टँजेंट संपल्यानंतर लॉगरिथम साइन चालू होतं. त्याच्या पुढे आणखी आपल्याला रेसिप्रोकल चालू होतो. त्या रेसिप्रोकल मध्ये 2.3 म्हणजे सुरुवात कुठून याची रेसिप्रोकलची? त्याची सुरुवात आहे 1.1 पासून सुरुवात आहे. कारण लॉग टेबल मध्ये हा रेसिप्रोकलचा कॉलम आहे. रेसिप्रोकल ऑफ 4 फिगर्स. त्याच्यामध्ये सुरुवात आहे 1 पासून सुरुवात आहे 1.0 1.1 1.2 ही सुरुवात आहे. आणि कुठपर्यंत आहे या ठिकाणी? तर ते आहे 9.9 पर्यंत आहे. तर हा रेसिप्रोकल कसा पाहायचा आपण? तर याची व्हॅल्यू 1 डिवाइड बाय 2.34 आहे. रेसिप्रोकल कुणाचा आहे? 2.34 चा आहे. ही व्हॅल्यू आपण डायरेक्ट माहिती करून घेता येईल 0.4274. म्हणजे काय करायचं? 2.3 चा 4 मध्ये पहा तुम्हाला ही व्हॅल्यू दिसेल त्या ठिकाणी. म्हणजे कुठं
तर 2.3 या ठिकाणी 2.3 आलेला आहे या ठिकाणी 2.3 चा 4 मध्ये पहा ही व्हॅल्यू या ठिकाणी आहे 0.4274. हा पॉईंट कुठे या ठिकाणचा पॉईंट नाही पॉईंट कुठला आला तर पॉईंट हा सर्वांनाच लागू आहे तर 0.4274 ही व्हॅल्यू येते. त्याच्यानंतर 1 डिवाइडेड बाय 5.423 आहे 1 डिवाइड बाय 5.423 आहे. हा कसा पाहायचा तर 5.4 चा 2 मध्ये पहा 5.4 चा 2 मध्ये पहा आणि मेन डिफरन्स हा 3 मध्ये पहा आणि मेन डिफरन्स याच्यामध्ये ऍड करा मेन डिफरन्स सबट्रॅक्ट करा मेन डिफरन्स हा सबट्रॅक्ट करा. तर हल्ली व्हॅल्यू किती असेल तर 0.18245. आता मेन डिफरन्स किती आहे मेन डिफरन्स हा 1 आहे आणि मेन डिफरन्सचा वजा केला आपण 4481 ही आली व्हॅल्यू याची म्हणजे किती आली 0.1844. दुसरा आपण 1 डिवाइड बाय 4.63 आहे 4.63 आहे याची व्हॅल्यू किती आली असेल 0.2160 0.2160. आपण डायरेक्ट तुम्ही पाहू शकता 4.6 चा 3 मध्ये बघा ही व्हॅल्यू त्या ठिकाणी असेल रेसिप्रोकल मध्ये. नंतर 1 डिवाइड बाय 7.932 असेल तर याचा रेसिप्रोकल पाहतोय आपण काय करायचं 7.9 चा 3 मध्ये पहा मेन डिफरन्स 2 मध्ये पहा आणि मेन डिफरन्स मध्ये 2 मधली व्हॅल्यू सबट्रॅक्ट करून टाका आणि आलेली व्हॅल्यू या ठिकाणी ही ती व्हॅल्यू आहे 0.1261. मेन डिफरन्स 2 मध्ये 0 आहे म्हणून व्हॅल्यू ही चालते 1261. तर अशा पद्धतीने आपण हा रेसिप्रोकल पण पाहिलेला या ठिकाणी. यानंतर आपण पाहतोय स्क्वेअर रूट म्हणजे काय स्क्वेअर रूट मध्ये कशी व्हॅल्यू काढायची. स्क्वेअर रूट मध्ये फॉर एक्झाम्पल स्क्वेअर रूट ऑफ 3.426 असेल 3.426 असेल ह्या व्हॅल्यू आपल्याला काढता येईल कारण स्क्वेअर रूट ऑफ 1 to 10 पण आहे 1 to 10 मध्ये काढता येतो आणि दुसरी व्हॅल्यू आपल्याला 10 to 100 मध्ये आपण आहे 10 to 100 मध्ये. तर याच्यातली व्हॅल्यू जी आहे ती 1 to 10 मध्ये आहे. तर ही व्हॅल्यू कशी काढायची तर लॉग ऑफ याला आपण पाहिलं आहे लॉग ऑफ 3.426 रेस टू 1/2 इक्वल टू 1/2 लॉग ऑफ 3.426 आणि 1/2 याची व्हॅल्यू काढा याला गुणाकार करा याला दोन्ही डिवाइड करा आणि आन्सर म्हणजे तरी काय असेल स्क्वेअर रूट असेल. परंतु आपल्याला ही व्हॅल्यू डायरेक्ट पाहता येते की आपण लॉगच्या सहाय्याने काढणार इथं लॉगरिथम घेऊन पण हीच व्हॅल्यू आपल्याला डायरेक्ट पण पाहता येते. तर आपण स्क्वेअर रूटचा कॉलम काढा स्क्वेअर रूट मध्ये 1 to 10 मध्ये स्क्वेअर रूट ऑफ 1 to 10 मध्ये हा स्क्वेअर रूट ऑफ 1 to 10 मध्ये आहे. तर 3.4 बघा कुठे येते की 3.4 चा 2 मध्ये व्हॅल्यू आहे याची 1.849 ही व्हॅल्यू आहे आणि मेन डिफरन्स हा 6 मध्ये आहे. यात थोडं पुढे जावा मेन डिफरन्स मध्ये आणि 6 मध्ये व्हॅल्यू चेक करा व्हॅल्यू आहे 2 आहे आणि 2 व्हॅल्यू याच्यात ऍड करा म्हणजेच काय झालं 9 2 11 तर 1 5 8 1.851 याचं उत्तर किती आलेलं आहे 1.851. लॉगच्या साहाय्याने जरी उत्तर काढला तर एवढंच येईल आणि असं डायरेक्ट जरी काढला तर उत्तर एवढंच येईल. आणखी एखादं एक्झाम्पल घेऊ आपण दुसरं एक्झाम्पल स्क्वेअर रूट ऑफ 34.5 आहे 34.5 तेच आपण लॉग टेबलने सोडवलेच आहे. लॉग टेबल आपण माहिती आहे लॉग ऑफ 34.5 रेस टू पॉवर 1/2 लॉग ऑफ 34.5 चा कॅरेक्टरिस्टिक बघा आणि लॉग बघा आणि उत्तर काढा. तर आपण हे डायरेक्ट व्हॅल्यू कशी पाहता या ठिकाणी आता 34.5 आहे म्हणजे 10 to 100 मध्ये आहे. त्याच्या पुढचं पेज काढा आणि पुढच्या पेजवर त्या ठिकाणी तुम्हाला लिहिलं आहे 10 to 100 लिहिलं आहे आणि 10 to 100 मध्ये 34 चा 5 मध्ये बघा किती किंमत आहे बघा इथं 5 मध्ये आहे 5.874 या ह्याचं स्क्वेअर रूट एवढा असेल 5.874. तर अशा व्हॅल्यू तुम्ही काढा कारण आपण स्क्वेअर रूट पाहिलेला आहे स्क्वेअर रूट 1 to 10 पाहिलेला आहे. स्क्वेअर रूट ऑफ 1 to 10 मध्ये 3.4 चा 2 मध्ये मी डिफरन्स 6 मध्ये पहा
स्क्वेअर रूट ऑफ 10 to 100 मध्ये 34चा 5 मध्ये पहा ही व्हॅल्यू आहे आणि याच्या पुढे आणखीन एखादी व्हॅल्यू असेल तर 34चा 5 मध्ये मीन डिफरन्स 2 मध्ये बघा ती ऍड करा आणि इथे व्हॅल्यू लिहून टाका. तो आला स्क्वेअर रूट फ्रॉम 1 to 10 मध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा तऱ्हेने आपला कमी वेळामध्ये म्हणजे आपण 1 तासामध्ये लॉग टेबल शिकायचा होता तो आपण संपवलेला आहे. कारण लॉग टेबलला शिकवण्यासाठी कमीत कमी 10 दिवस तरी पुरत नाही. कारण वेगवेगळे एक्झाम्पल घ्यावे लागतात, वेगवेगळे गुणाकार असेल, भागाकार असेल, बेरीज असेल, वजाबाकी असेल, पॉवर्स असेल किंवा त्याचं क्यूब रूट असेल तरी आपल्याला तुम्हाला पॉवर्स अँड फॅक्टोरियल सांगण्यासाठी भरपूर वेळ लागतो. तर यामध्ये आपल्या एवढा तुम्हाला 12वीपर्यंत तुम्हाला उपयोगाचा आहे. तरी आपण या चॅनलद्वारे तुम्हाला बरंच काही देण्याचा प्रयत्न करणार आहे. पुढं तुम्ही असंच चॅनलच्या सोबत राहा. हे जे लॉग टेबल आहे, लॉग टेबल हा 11वी आणि 12वीला उपयोगाचा आहे. 11वी म्हणजे नवीन मुलं आलेले आहेत जी की 10वी पास झालेली आहेत. आता त्या मुलांना नवीन सिरीज आपण व्हिडिओची चालू करत आहोत. HSC बुस्टर या लिंक खाली तुम्हाला सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ कसा वाटला, जर काही शंका असेल तर तुम्ही मला फोन करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता.